नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बुद्धिमत्ता स्पर्धा परीक्षा सिरीजमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, ही सिरीज सुरू करण्यामागचं कारण असं आहे की तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे जाण्यासाठी थोडा बूस्ट मिळावा, तुम्ही पुढे जावं स्पर्धा परीक्षेत. म्हणून आपण ही स्पर्धा परीक्षाची सिरीज जी आहे सुरू केलेली आहे. यामध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर गणितं घेणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. 6, 11, 21, 36 आणि 56 नंतर इथं आपल्याला क्वेश्चन मार्क दिला आहे. आपल्याला शोधायचं आहे की क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अगोदर चेक करायचं आहे की यामधला फरक किंवा यामधलं वर्ग, रेशो असाच संबंध असू शकतो या नंबरमध्ये. पहा इथं आपण अगोदर यामधला फरक पाहूयात. 6 आणि 11 मधला फरक. आपण असे हे अंक लिहून घेऊयात म्हणजे आपल्याला गणित करायला सोपं जाईल. आणि इथं क्वेश्चन मार्क. ओके. आता या दोघांमधला फरक आहे 5. नंतर या दोघांमधला फरक आहे 10. या दोघांमधला फरक किती आहे पहा, 15. या दोघांमधला फरक आहे 20. ठीक आहे. सॉरी, इथं 56 आहे. आणि पहा इथं 5, 5 1 5 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20 असा 5च्या पाड्यातील संख्या इथं ॲड होत चालली आहे. म्हणजे इथं या संख्येमध्ये काय ॲड होणार, 25. म्हणजे इथं क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार, 56 अधिक 25 बरोबर 81. तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन सी, 81. पुढचा क्वेश्चन 10, 100, 200, 310 आणि क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्कच्या जागी कोणतं संख्या येणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर पहा 10 आणि 100 मध्ये फरक आहे तो 90चा आहे. 10, 100, 200, 310 या दोघांमध्ये 90चा फरक आहे. या दोघांमध्ये 100चा फरक आहे आणि या दोघांमध्ये 110चा फरक आहे. म्हणजे इथं पहा 90 पासून 10ने हा जो फरक आहे वाढत चालला आहे. म्हणजे इथं पण 10ने फरक वाढणार आणि क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार, तर या दोघांमधला फरक किती आला पाहिजे, 120. पहा विद्यार्थी मित्रांनो, सहसंबंध हा नेहमी आपल्याला दिलेल्या क्वेश्चनमध्येच असतो असं नाही. त्या क्वेश्चनमध्ये जी आपल्याला संख्या दिली आहे त्याच्या फरकात संबंध आपल्याला कधी कधी दिसून येतो आणि त्या संबंधानुसार आपण उत्तर हे काढत असतो. तर पहा आता इथं 310 अधिक 120 बरोबर 300 आणि 100, 430 हे आपलं उत्तर येणार आहे. 430. समजलं? पहा विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला काही सूत्र वगैरे काही दिलेलं नसतं. इथं आपल्याला आपली बुद्धी वापरून क्वेश्चन लिहायचे असतात, सोडवायचे असतात. पहा आता इथं खूप सारी संख्या दिल्या आहेत. जेवढं मोठं तुम्हाला गणित तेवढं सोपं तुमचं उत्तर असतं. हे मी तुम्हाला नेहमी सांगत आली आहे. कधीच मोठा प्रश्न बघून घाबरायचं नाही. जेवढा मोठा प्रश्न असतो तेवढा सोपा पण असतो. तर आता इथं पाहूया, इथला अगोदर आपण फरक पाहूयात. 11 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे, 11 आणि 13 मध्ये फरक आहे 2चा. नंतर 13 आणि 17 मध्ये कितीचा फरक आहे, 13. 14, 15, 16, 17 4चा. 17 आणि 19 मध्ये 18, 19 2चा. 19 आणि 23 मध्ये 19, 20, 21, 22, 23 4. 23 आणि 25 मध्ये 2. 25 आणि 29 मध्ये 4. म्हणजे पहा 2 4 2 4 2 4 असा फरक आपल्याला इथं दिसत आहे. तर इथं आता कितीचा फरक येणार आहे, 2चा. तर इथं पहा 25 आणि 29 मध्ये 4चा फरक आहे. म्हणजे आता इथं पुढची जी पण संख्या येईल त्या संख्येमध्ये आणि या संख्येमध्ये 2चा फरक असणार आहे. म्हणजे आपल्याला पुढची क्वेश्चन मार्कच्या ठिकाणची संख्या काढण्यासाठी 29 अधिक 2 करावं लागेल. 29 अधिक 2 बरोबर 31 आणि आपलं उत्तर हे ऑप्शन सी येणार आहे, 31. प्रश्न क्रमांक 4, 6, 12, 21, 33 आणि क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्कच्या जागची आपल्याला संख्या शोधायची आहे. तर इथं अगोदर आपण यातला फरक पाहूयात.
तर 6 आणि 12 मध्ये कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. नंतर 12 आणि 21 मध्ये कितीचा फरक आहे? 9चा फरक आहे. नंतर 21 आणि 33 मध्ये कितीचा फरक आहे? 12चा फरक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता इथं पुढं क्वेश्चन मार्क आहे. तर आपल्याला या फरकामध्ये काय संबंध आहे ते पाहायचं आहे. पहा इथं आहे 6, 9 आणि 12. इथं आपल्याला हे दिसत आहे की 3च्या पाड्यातील ही संख्या आहे. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12. म्हणजे इथं जी क्वेश्चन मार्कच्या जागी जी संख्या येणार आहे त्यामध्ये आपल्याला 15चा फरक दिसणार आहे. कारण पुढची संख्या ही 3च्या पाड्यात 15 आहे. तर 33 अधिक 15 ही हे आपलं उत्तर येणार आहे. पहा 48. तर पहा ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः सोडवून कमेंटमध्ये सांगायचं आहे. मी पण हे तुम्हाला सोडवून देत आहे, परंतु व्हिडिओ थांबून अगोदर तुम्ही सोडवायचा आहे. चला तर मग आता इथं पाहूया. 2 आणि 5 मधला फरक 3 आहे. 5 आणि 9 मध्ये फरक किती आहे? 4चा आहे. आणि 9 आणि 14 मध्ये कितीचा फरक आहे? तर 5चा फरक आहे. आता इथं क्वेश्चन मार्क आहे. तर पहा 3 4 5. आता इथं आपण 14 मध्ये 6 ठेवून बघूयात, म्हणजे उत्तर किती येतं पाहूयात. 14 आणि 6 किती? 14 15 16 17 18 19 20. 20. आता पाहूया इथं 7चा संबंध पुढच्या संख्येला पण हा सहसंबंध बरोबर बसतो का ते पाहायचं आहे. तर पहा 2 आणि 5 मध्ये 3चा फरक, 5 आणि 9 मध्ये 4चा, 9 आणि 14 मध्ये 5चा आणि 14 आणि 20 मध्ये 6चा फरक आणि 20 आणि 27 मध्ये 7चा फरक. तर 20 ही संख्या आपली बरोबर इथे बसू शकते. सहसंबंध जुळत आहे, म्हणजे आपलं उत्तर हे 20 आहे. ऑप्शन ए. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशाच तुमचं स्पर्धा परीक्षेचं नॉलेज वाढवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या पुढची सर्व व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.